जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने अद्यापही निर्णय दिलेला नाही। सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यानंतर या संदर्भात निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। 245 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचं भवितव्य अद्यापही अधांतरी आहे। काल बीड आणि जालन्यामधल्या निवडणुकांवरती अंतरिम सुनावणी होणार होती। स्वतंत्र सुनावणीच्या ऐवजी एकत्रित सुनावणी करू असं कोर्टाने आता स्पष्ट केलंय। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका अद्यापही रखडलेल्या आहेत। त्यामुळे 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका नेमक्या कधी होतील याकडे लक्ष लागलेलं आहे। सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी सुरू आहे, मात्र कुठलाही निर्णय अद्यापही झालेला नाहीये। सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या नंतर या 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं भवितव्य हे कळू शकेल। सोबतच पंचायत समित्या आहेत। 245 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचं भवितव्य देखील अद्यापही अधांतरी आहे। तर या संदर्भात कोर्टाने काय म्हटलंय ते देखील आपण बघतोय। स्वतंत्र सुनावणी याबद्दलची घेण्याच्या ऐवजी एकत्रितपणे या सगळ्याबद्दल सुनावणी घेऊ असंही कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांच्या नंतर ही सुनावणी नेमकी कधी लागणार आणि निकाल नेमका कधी हाती येईल हे बघणं औत्सुक्याचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।